मध्ये लग्न झालं 2 मेला. तर त्यावेळेस माझ्याकडे जी काही मला आनंद म्हणजे जो असतो पाहिजे तो जो माझ्याकडे एकदम जबाबदारी आली होती फॅमिली सांभाळण्याची. कारण आम्ही डॉक्टरांनी लगेच वजन कमी आहे, आईसाहेबांना सांगितलं मी हिला पाथर्डीला घेऊन जाणार. कारण ही माझं आयुष्य पुढे नेते की नाही, मला आयुष्यभर टिकते की नाही, ही मला मधीच सोडून जाते की काय, खूप काळजीपोटी त्यांनी काळजी घेतली. आणि त्यांनी मग आम्ही पाथर्डीला राहायला आलो. तर पाथर्डीला राहायला आल्यानंतर जी काय आम्ही 2-2.5 वर्ष पारगावमध्ये राहिलो, तिथून पुढे मग माझ्याकडे जबाबदारी. अण्णांचे 4 मुलं, माझे 2 आणि नंदेचे 3 एवढे मुलं माझ्याकडे सांभाळायला पाथर्डीमध्ये आणलं वजन वाढवण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी. पण एवढे मुलं सांभाळण्यासाठी म्हणजे एक छोटंसं माझ्याकडे हॉस्टेल झाल्यासारखं झालं होतं. तर एवढं माझ्याकडे चालू होतं. एकेकाचे छोटे म्हणजे 1.5 वर्षापासून आदित्य माझ्याकडे राहत होता. आणि म्हणायची ही बाई तर एवढी कमी वयाची आणि एवढे मुलं का? तर खरंच म्हणजे का नाही एवढे मुले कसं काय कसं काय होते? तर सांगायचं माझे 2 होते, पण ते बाळ म्हणले की हे जावेचे आहेत. तर लगेच गणू, आदित्य लगेच असे बारीक तोंड करायचे. कधीच नाही. मी म्हणायचे माझेच आहेत हे, सगळे माझेच. सगळ्यांना माहीत होतं ज्या शेजारी तिथे पाथर्डीमध्ये. 16 वर्ष पाथर्डीत राहिलो. एवढ्या लेकरांना सांभाळलं. त्यातले 2 इंजिनिअर झालेत, 1 शिक्षक झालाय. मोठी पुतणी ती पण कॉम्प्युटर इंजिनिअर झाली आहे. आता एक UPSCचा अभ्यास करते, तनू MBA करते. अजून पुण्यात असून सुद्धा 4 माझ्याकडे आहेत. एवढी जबाबदारी माझ्यावरती पडली होती. त्याच्यामध्ये सरांनी काय केलं होतं, की काहीच घरातलं पाहायचं नाही. जशी मी कामवाली असल्यासारखं सगळं घरातलं पूर्ण फक्त त्यांनी येणं, किचनमध्ये न जेवता फक्त हॉलमध्ये जेवून रात्री वेळ रात्री म्हणजे कधी पण 12 वाजता अहोरात्र 24 तास मी अलर्ट असले पाहिजे. आणि फक्त वजन गेन करण्यासाठी आणलं होतं आणि अलर्ट राहिल्यासारखं 24 तास ते किती रात्री यायचे. त्यांचं कारण राजकारणामध्ये होते, व्हेटनरी डॉक्टर होते, खूप काही प्रॅक्टिस करत होते. त्यावेळेस प्रॅक्टिसचे खूप भारी दिवस चालू होते त्यांचे. रात्र त्यांनी खूप काही मेहनत केली. त्यांची काही अशी फुकट कधीच त्यांनी स्वतःसाठी वेळ अजून सुद्धा देत नाहीयेत. स्वतःसाठी ते कसलाच वेळ दिला नाही आणि माझ्यासाठी पण नाही दिला. त्यांचं आलेलं फक्त काम करणं, काम करणं, वेळेत घाई खाणं, कुठे जायचं असेल तर मला बॅग आवरून देणं, एवढाच असायचा. कधी येतील आणि कुणाला तरी घेऊन येतील. एवढे मुलं असून सुद्धा ते रात्री मला 1-1, 2-2 वाजता सुद्धा हे पाशा पटेल, मुंडे साहेब, प्रीतम पाटील, त्या सॉरी पंकजा मुंडे यांचे जे काही आमदार लोक, सभापती, त्यांना घरचा नाश्ता, घरचं जेवण ते रात्री रात्री कधी पण माझ्याकडे अलाउडच होतं. कधीच माझं किचन बंद नसायचं. फोन करून सांगायचं किती संख्या आहे ते पण सांगितलेलं, चिड यायची. कळत नाही का मी लोकांसमोर किती सांगू तुला, 10 लोकांचा स्वयंपाक कर. त्यांना असं कमी वाटायचं. त्यासाठी मग तर स्वयंपाक बनवायचा. मग किती ते बनवायचं कधीच सांगितलं नाही. त्या स्वयंपाकाच्या नादात 2दा भाजली गेली पूर्ण माझा चेहरा. एवढा म्हणजे स्टोरी हर्बल लाईफची ठरली होती ना. हर्बल लाईफ जीच आहे होता माझा. अक्षरशः अक्षरशः डॉक्टर साहेब म्हणजे ड्रायव्हरनी मला नेऊन ऍडमिट केलं, तरी सर गोल्हार साहेबांसोबत दौऱ्यावरती पोहोचले. आणि आल्यानंतर त्यांना खूप पश्चाताप झाला. इकडे तर सलाईन चालू मॅडमला, मॅडम एवढी भाजली गेली आहे. आणि अक्षरशः ड्रायव्हर माझ्याजवळ बसून ड्रायव्हरनी फोन केला अण्णाला. अण्णा अर्ध्या तासामध्ये आजी आणि अण्णा, त्यावेळेस मला शुगर डिटेक्ट झाली होती. त्यावेळेस अण्णाला आणि आजीला खूप टेन्शन आलं, हा माणूस गेला असेल निघून, तुम्ही पटकन लगेच अण्णा माझ्यापाशी अर्ध्या तासातच पारगाववरून पाथर्डीला आले. आणि अक्षरशः 3 दिवस ऍडमिट होते. एवढी भाजली गेली होती चेहरा, पूर्ण चेहरा. आणि मानेवरती बघा माझ्या बिफोर आफ्टरच्या फोटोमध्ये जे काही लग्नामध्ये ते डॉट डॉट आहेत, तर ती स्किन वरती तशी खराब झाली होती. आणि असं माझं स्ट्रगल चालू होतं गेली 16 वर्ष. खूप काही असं स्ट्रगल इतकं चालू होतं की स्वतःसाठी वेळच विसरून गेले होते. त्या ट्रेसने वजन गेन झालं. खूप काही म्हणजे वजन कमी असताना डॉक्टरांना त्यांचे मित्र चिडले की मॅमला तुम्ही खायला देता की नाही, खूप वजन कमी. मग डॉक्टर साहेबांनी खायचं कसं, ते म्हणतात कुकनी टाकून प्रोडक्ट खाऊ घालतो तसं मला त्यांनी तूप तेवढं पाजलं, बदाम काजू खाऊ घातले. आणि मग ती अचानक 2 महिन्यामध्ये माझं 8-9 किलो वजन गेन झालं. ती फॅटी वजन कमी. मग आपण काय म्हणतो काय खायचं आणि कसं खायचं हे काहीच माहित नसतं. आणि फक्त माझं वजन वाढवायचं होतं म्हणून मला लोक नाव ठेवतील, स्वतः डॉक्टर नाव ठेवतील. मग मला हे नाव ठेवून घ्यायचं का, तुला खायला काय झालं. मग एवढे बदाम काजू आणि एवढं तूप खाऊ घातलं की मग ते 2 महिन्यामध्ये माझं तेवढं वजन गेन झालं. वजन गेन झाल्यानंतर जो काही पिरियड येत होता, कधी 6 महिन्यातून, 4 महिन्यातून, 5 महिन्यातून, तो पूर्ण स्टॉप झाला. हॉस्पिटल व्हिजिट तर करत होतो पिरियडसाठी फक्त त्यासाठी, पण तो कधीच नाही. डॉक्टरांनी मोनोपॉज म्हणून सोडून दिलं होतं. मग आम्ही काही सिरियस घेतलं नाही. पण डॉक्टर सिरियस होते, मी स्वतः नव्हते सिरियस. कारण जोपर्यंत वजन वाढत नव्हतं तोपर्यंत सिरियस नव्हते. पण ज्यावेळेस वजन वाढलं तर डॉक्टर साहेब म्हणले हिला भविष्यात
कॅन्सर किंवा पिशवी काढण्याची तक्रार येईल, कारण महिलांना पिरियड हा महिलांसाठी वरदान ठरलेला असतो. तो प्रॉपर आला तर काहीच हेल्थ इश्यू होत नाहीयेत. पण तो प्रॉपर अक्षरशः माझा वर्ष थांबला. असं स्ट्रगल चालूच होतं. एक दिवस असं स्वयंपाक करता किचनमध्ये चक्कर येऊन पडले. सकाळची वेळ ती 8:30-9ची. तर का असं झालं असेल, तर हॉस्पिटलला नेल्यानंतर तिथं डॉक्टरांनी आधी शुगर चेक केली, बीपी चेक केला. तर त्यावेळेस शुगर निघाली आणि मग एवढं कमी वयामध्ये शुगर, असं वाटलं होतं की अजून भरपूर काही राहिलंय, आणि इतकं कमी वयामध्ये शुगर त्यावेळेस तर खूप नवीन वाटायचं. इकडे फॅमिलीमध्ये सासू सासऱ्यांना नाही, आई वडिलांना नाहीये, आणि मला का खूप म्हणजे इतकं टेन्शन घेतलं सरांनी. मग डायरेक्ट माझी पुण्यामध्ये अपॉइंटमेंट घेतली वैशाली देशपांडेकडे. तर इथे आलो. इथं 1 महिना आधी त्यांनी नंबर लावला. गुगळे डॉक्टरांनी, बालतज्ञ होते ते, पण तरी पण डॉक्टरांची मित्र असल्यामुळे फक्त ट्रीटमेंट पातळीमध्ये गुगळे डॉक्टरांची माझीच होती त्यांच्याकडे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथे जा. तर त्या मॅडमने इथे आल्यानंतर, मॅडम लिफ्टनीच गेल्यानंतर मला फक्त एक वाटलं की एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये का आणलं सर? मला तर डॉक्टर काही सांगत नाहीत. काय मला नवीन काही दुसरा आजार झाला की काय, असं वाटायचं. पण त्यावेळेस मला इथं डॉक्टर मॅडमने सांगितलं की तुमचं लग्न झाल्यापासूनचं माझं शेड्यूल सगळं विचारलं. 5-6 पेज लिहून गेले. तिथं खूप घाबरून गेले. 180 बीपी झाला. खूप काही ट्रेस वाटला, आणि मॅडम म्हणतात की माझं त्यावेळेस तर सगळंच 69 किलो वजन होतं. त्या म्हणतात, तेव्हा असतील माझ्या कमीत कमी पुढे 80-90 किलोच्या वजनाच्या मॅडम. आणि त्या म्हणतात, मॅडम तुम्हाला वजन कमी करण्याची गरज आहे, कारण तुमचा आज बीपी सुद्धा 180 भरतोय, आणि तुमची शुगर पण लेवल वाढली, 200 पर्यंत शुगर गेली. हे वय नाही तुमचं शुगरचं, आणि तुम्हाला वजन कमी. माझ्या तर पायाखालचीच माती सरकली. म्हटलं, माझ्या समोर 2 खुर्ची चेअर बसल्यासारख्या मॅडम बसल्यात, आणि मला म्हणतायत मी फुलपाखरासारखी माग पुढे बसले, तरी मला म्हणतात वजन कमी करायचं. खूप काही ट्रेस आला होता. ऑलरेडी आम्ही मध पाणी, लिंबू पाणी चालूच होतं, फिरणं चालूच होतं. कारण सरांना माहिती होतं हिचं वजन कमी. डॉक्टरने सांगितलं होतं की पीसीओडी, तुमचा मोनोपॉज झालाय, फक्त चालणं ठेवा, सकाळचं फिरायला जा, पण वजन वाढू देऊ नका. वजन वाढलं की मग त्रास होईल, असं त्यांनी सांगितलंच होतं. आणि मग इथं आल्यानंतर त्यांनी एवढ्या तपासण्या दिल्या. डायटिशियनकडे गेलो. त्यांनी म्हणले डायटिशियनकडे तुमचा डाएट प्लॅन घ्या. त्यांच्याकडे गेलो. कमीत कमी त्यांनी 9-10 हजार रुपये घेतले, आणि 3 पेज मला डाएट प्लॅन दिले होते. दिवसभरात काय खायचं, किती खायचं, फक्त मी माझं काहीच काम करू न शकणार हे 9, मी पाथर्डीपर्यंत, पुण्यातून पाथर्डीपर्यंत रडत गेले होते. कारण मला एवढं काय झालंय, एवढं डाएट प्लॅन दिला, एवढं मला शुगर सांगितली, इथपर्यंत वाढली. गुगळे डॉक्टरने जास्त घाबरलेलं नव्हतं. जेवढं मोठं हॉस्पिटल तेवढं जास्त बघा घाबरवतात तिथे पहिले सुरुवातीला. तिथं तशी माझी खूप काही टेन्शन आलं होतं. आणि मग असंच पाथर्डीला गेलो. गुगळे डॉक्टरने सगळ्या टेस्ट दाखवल्या. ते म्हटले, मॅडम याच्यात काही टेन्शन घेऊ नका, फक्त बीपीची टॅबलेट चालू ठेवा, शुगरची टॅबलेट चालू ठेवा, याच्यात कोणत्याही तपासण्या नाही. फक्त त्यांनी 4-5 तपासण्या तेवढ्या म्हटलं, एवढ्या करण्याची गरज आहे. 40 तपासण्या दिल्या होत्या, तर एवढ्याच करण्याची गरज आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही गुगळे डॉक्टरांकडे गेलो. मग मला तिथे कुणीतरी डॉक्टरांनी बोलल्यानंतर खूपच जवळच्या थोडंसं समाधान वाटलं. त्या डॉक्टरनी मला घाबरून टाकलं, आणि ह्या डॉक्टरनी थोडंसं कॉन्फिडन्स दिला की मॅडम तुम्ही फक्त वेट कमी करा, हे टॅबलेट चालू ठेवा, आणि आपल्या महिन्याला इथे चेकअपला येत चला. मग हे जो काही बीपीचा त्रास निघाला, त्या टेन्शननी परत मायग्रेनचा त्रास सुरू झाला. ऑलरेडी पीसीओडीची तक्रार सुरू होती. नंतर मग परत आणखी किडनी स्टोनचं, राहुल दूधची डॉक्टर, आपले साई यशेंचं, त्यावेळेस दूध हॉस्पिटल होतं नगरमध्ये. तर त्यांची, राहुल दूधची मला ट्रीटमेंट चालू होती मायग्रेनसाठी. त्यांच्या 5-6 टॅबलेट चालू होत्या. लाईटचा बल्ब चालत नव्हता. खूप काही स्ट्रेसमध्ये चालला होता आलेला जीव. पूर्ण हातावरती पायावरती सोलिंग आली होती, आणि फक्त दिवस कटवायचं काम चालू होतं. आजार किती ज्या वस्तूला हात लावेल ती कधीच मला किंमत पाहू दिली नाही. डॉक्टरने ती वस्तू घेऊ दिली. भरपूर फिरायला गेलो की माझा मध्ये आडवं पडायचाच प्रवास असायचा. दरवेळेस मी सरांच्या मांडीवरतीच प्रवास करून चालत होते, कुठे गेले तर. नाहीतर मग ते मायग्रेनच्या टॅबलेट आणि डोकेदुखी टॅबलेट, काहीतरी टॅबलेट सोबत असेल, बाळगावच लागत होत्या. त्याच्यापेक्षा ते म्हणायचे ही कटकट घरीच बरी आहे, नकोय आपल्याला सोबत घेऊन जाणं. त्याच्यामुळे खूप वेळेस टाळाटाळ करत होते, आणि त्यांनाही पण आतून खूप त्रास व्हायचा. पण ते कुठेतरी म्हणायचे तुझं सुख दुखतंय. आता हे गेली तब्बल 7-8 वर्ष कोण सहन करणार नाही का, आनंद घेण्याचे दिवस. आणि त्यावेळेस फक्त मेडिकल आणि हॉस्पिटलच असं सहारा घेण्याचं या विषय चालू होतं. आम्ही 5 जणी बहिणी आहेत, त्यांना कुणालाच काही होत नाही. तूच मला आजारी, मला कोणता म्हणायचे, कोणता ब्रँड दिला, आजारी पीस दिला मला. माझा पीस खोटा दिलाय नानांनी मला. मीच फक्त, आणि 4घी बहिणी रिलेटिव्ह मध्ये होते, मीच फक्त नवीन ठिकाणी गेले, म्हणून मला फसवलं गेलं म्हणायचे नानांनी. कारण मला आजारी पीस दिलाय, आणि हे मॉडेल माझं आजारीच होतं, म्हणून माझ्याकडे पटकन गळ्यात टाकलं. असं ते खूप म्हणजे बोलायचे. सगळे म्हणायचे की असं झालं तसं झालं. पण वाटत होतं फक्त मी बॉडीकडे लक्ष न दिल्यामुळे. कारण फक्त माझं जसं असेल तसं ऍडजस्ट कामामध्ये, आणि यांच्या सरांच्या ट्रेसमध्ये, आता काय होईल आणि आता कोण येणार,
हेच याच्यामध्ये दिवसभराचं शेड्यूल असायचं. जबरदस्त असं म्हणजे आलेलं दिवस कटवायचं काम चालू होतं माझं. आणि म्हणून सगळं काही मेडिसिन असं दिवसाचे 18 टॅबलेट 9 वर्ष संघर्ष चालू होता. नंतर डॉक्टरांनी सांगितलं, की वानखेडेकडे ते ऑपरेशन करावं लागेल किडनी स्टोनचं. तिथे एक किडनी स्टोनचं माझं 9 एम-एमचा खडा काढला. आणखी 15 दिवसात परत त्रास झाला. 3 दिवस माझं ऑपरेशन लेट होत होतं. बीपी वाढत होता भीतीने आणि शुगर लेव्हल येत नव्हती. भाऊ-बहीण 2 दिवस हॉस्पिटलमध्ये बसून होते. कारण सगळ्यात मी लहान असून सुद्धा मलाच त्रास. ते एक शब्द बोलून गेल्या, की मला दिवस-दिवस माझ्या डोळ्यातलं पाणी कमी होत नव्हतं. रात्र-रात्र उशी भिजत होती. कारण म्हणायचे कुठेही गेले, की बायका सुवासिनी जेवायला गेल्या, की मॅडम नेरकर मॅडमला शुगर आहे. आणि डॉक्टरांचं सांगणं असं असायचं, की आपला आजार कधीच कुणाला सांगायचा नाही. सांगितलं, की ते म्हणायचे, की जास्त ट्रेस येतो आणि आपल्या मुलांना सुखाने मला पण जगू दे आणि माझ्या मुलांना दे. परत तुला म्हणशील तुला शुगर आहे, तर तुला कुणी सून पण देणार नाही आणि जावई पण विचार करेल, की अनुवंशिकता आहे, तर भविष्यात ही कुणाला सांगायचं नाही. हे पण एक धाकच असायचा. पण त्यावेळेस पण असं वाटायचं, की कुठे गेलं, की पुरणपोळी खायची नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही. त्याच्यापेक्षा मी काय करायचे, नको वाटायचं जायला कुठे. म्हणून मी माझं कुठेतरी मग काहीतरी अडचणीत सांगायचे आणि तसं ॲडजस्ट करून घ्यायचे वेळेनुसार. पण नशिबात मी सांगते हा ब्रेकफास्ट नशीबच यावं लागतं आणि ज्याचं नशीबवान आहे त्यालाच भेटतो. कारण मी 16 मध्ये घेतलं होतं. त्यावेळेस फक्त F1 आणि अफ्रेश दिलं होतं. पण ज्यावेळेस शुगर असते त्यावेळेस भूक जास्त लागते आणि त्यावेळेस त्यांचा असं डाएट प्लॅन नव्हता. मोड आलेली कडधान्य खा. तुम्ही दुपारचं प्रॉपर जेवण करा आणि त्याच्यामध्ये प्रोटीन नसल्यामुळे आपल्याला भूक मेंटेन होत नव्हती. मग F1चे 3 स्पून आणि गाईचं दूध कमीत कमी मला 22 किलोमीटरवरून यायचं दूध शेक घेण्यासाठी 1 महिनाभर. तर गाईच्या दुधामध्येच फक्त तो शेक घ्यायचा 3 F1 आणि शेक आणि फक्त मुरमुरे खायचे आणि दिवसभर अफ्रेच्या 2 बॉटल भरायच्या आणि त्या पाणी प्यायचं. असं डाएट होतं. तर मी एक दिवस डब्बाच त्यांच्यापुढे फेकला. अशी मरण पण अशी पावडर खाऊन मरणार नाही कारण माझी बॉडी पूर्ण थरथरून जातीये. मला खूप लटलटून जातंय आणि हे काय आणलंय नवीन काही तुम्ही? तर मग मी रागारागा एक डब्बा खाल्ला. दुसरा अर्धा तसाच पडून दिला. म्हटलं मी काही खाणार नाही. ते म्हणले, "तुझी मर्जी, तुझ्या काळजीपोटी सांगत होतो." कारण आमच्याकडे पाथर्डीतल्या एक व्यक्तीने खूप काही वजन कमी केलं होतं, जयंत फळे म्हणून त्यांनी. म्हणून त्यांनी त्यांच्याकडून मला घेतलं होतं. तर त्यांना वाटायचं की कुठून तरी ती बरी झाली पाहिजे. आयुर्वेदिक केलं होतं, पंचकर्म केलं होतं. शेवटी गाईचं गोमूत्रही घेतलं होतं. विठ्ठल महाराजांनी सांगितलं म्हणून काही तुमच्या तक्रारी बॉडीमध्ये असतील तर त्या दूर होतात गाईचं गोमूत्र. फिल्टर केलेलं चांगलं. आपल्या ॲलोच्या बाटल्या तशा दिवसाड आम्ही रोज 1 बॉटल संपवायचो. कारण त्यांच्याकडे गोशाळा असल्यामुळे आम्हाला आयटीत घरपोच बॉक्स यायचे. रोज घ्यायचो. पण काहीच एकही ग्रॅम वजन कमी होत नव्हतं. कारण माइंडसेट नव्हता. आहार चुकीचा होता. कारण फिरून आल्यानंतर काय खाणार? चहा-पोळी किंवा मग पोहे, उपमा, शिरा जे काही असं असायचं आणि सर जिथं जातील तिथं आम्हाला पांढरीच्या पुलावरती गेले तर 4-4 किलो भेळ यायची आणि कोल्हापूरकडे वाटतं तिथे जिलेबी भेटतात बघा खूप मोठी 3-3, 4-4 किलो यायची. जिथं जातील तिथं खाण्याचा आमचा एवढाला मोठाला पूर्ण किचन आमचं खाण्यानेच भरलेलं असायचं. एवढं शौकिंग होतो. त्याच्यामुळे सगळं खायचंही ते मेडिकलवाल्याने गोळ्या कधी उधार नाही दिल्या, पण कधी बेसर किंवा घेऊन जा म्हणले नाही. बाकी सगळे फ्री मध्ये द्यायचे आम्हाला. सगळे आणि गेले की फ्रीमध्येच असायचं आणि कधीच सगळं पूर्ण घर किचन सर डॉक्टर साहेब आले की ड्रायव्हर ते पिशव्याच घेऊन येणार एवढ्या मोठ्या. फ्रुट्स कधीच आणले नाहीत. पण हे खायला चमचमीत खूप आवडायचं सगळ्यांना आणि ती सवयच लागली होती. आणि असं चालू होतं शेड्यूल. गाईचं, म्हशीचं दूध अक्षरशः ड्रायव्हरला म्हैस घेऊन दिली होती. एक टायमाचं दूध तू खायचं, एक टायमाचं आम्हाला. पूर्ण कमीत कमी दिवसाला आम्हाला 4 लिटर म्हशीचं दूध यायचं सकाळी. तो रोज सकाळी ड्युटीला आला की ते 4 किटली भरून घेऊन यायचा रोज सकाळी. तसं आमचं शेड्यूल चालू होतं. त्याच्यामुळे सगळ्यांचंच फॅमिलीमध्ये सरांचं पण खूप वजन वाढलं होतं. सरांना जेवढी दुधावरची साई आणि तूप आणि त्यात पोळी कधीच त्यांनी भाजीला हात लावला नाही. एवढं म्हणजे खाण्याचं त्यांचं पण चालू होतं. फॅमिलीमध्ये सगळं मुलांचं चुकीचाच आहार चालला होता. कारण आहार मार्गदर्शन नव्हतं. आपल्याला कुणीतरी कोच लागतो, पण काहीच नाही. आपल्या मनमानी काम चालू होतं. जसं असेल तसं, जसं खायचंय तसं. आठवड्यातून 2दा-3दा गुलाबजाम माझ्या हातचे सरांना गुलाबजाम खूप आवडायचे. गुलाबजाम एका टायमाला मी सरांना 21-21 खाऊ घातलेले आहेत. एवढा म्हणजे माझा अट्टहास असायचा. तुम्हाला आवडते, खूप मुलं आहेत आणि तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही 2-2, 3-3 दिवस दौऱ्यावर गेल्यावर अक्षरशः बळजबरीने खाऊ घातले होते. कारण आहार माहीत नव्हता. फक्त आवड माहीत होती म्हणून ते खाऊ घालत होते. पण आता ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर कळतंय. आणि मग असंच एक दिवस असंच त्रस्त होत होता आणि मग त्यांना एक आमदार साहेबांनी सांगितलं, "तुम्ही मॅडमला ही काय माझी काही सोबत रात्री ज्यांच्यासोबत प्रवास करते मॅडमची कंडिशन अशी आहे, मॅडमची तब्येत अशी झाली आहे." सगळ्यांना माहीत होतं. मग ते म्हटले, "सर, एक शेवटची संधी बघा." तर आम्ही
जे घेतलंय आम्ही ऑल फॅमिली घेतोय तर जबरदस्त रिझल्ट आहे. फक्त तुम्ही शेवटचा उपाय करून बघा. तर त्यावेळेस सरांनी मग हे सांगितलं. त्यावेळेस गोंडे सरांची पण ओळख झाली. पण ओळख झाली त्यावेळेस मी काय गोंडे सरांकडे आणि सुशे सरांकडे मला काही कल्पना नाही. मी चेकअप सुद्धा करू दिलं नाही. ते आपलं कपड्याचं दुकान होतं, दुकानामध्येच गेले, चेकअप केलं. दुसऱ्या दिवशी ते आले आपल्याकडे आणि आल्यानंतर बेल वाजल्यानंतर 5 वाजता मी म्हटलं ही पिढा कशाला बोलवली? काही माणसाला झोपायचं आता वय आहे काही मुलांसोबत डान्स करणं, वर्कआउट करणं आणि ते म्हणजे हॉलमध्ये. मी सोफ्यावर बसून पाठ टेकून बसायचे आणि हे तिघांचं स्वप्नाचं, सुशे सरांचं आणि डॉक्टरांचं व्यायाम सुरू झाला. पण व्यायाम सुरू झाला, पण असं वाटत होतं की हे काय चालू आहे? काहीतरी टाइमपास चालू आहे. मी त्यांना एकदम हलक्यात घेत होते, कारण मी त्यांना अफ्रेश पण बनवून दिलं नाही आणि ते बिचारे त्या थर्मासमध्ये अफ्रेश घेऊन यायचे. पाऊच आणायचे शेकचं. त्यांच्या मध्ये सरांना शेक द्यायचे. पण ती स्वप्न इतकी गोड बोलायची ना, आई साहेब तुम्ही असं करा, आई साहेब तुम्ही तसं करा, तुम्हाला सगळ्यात जास्त तक्रार आहे. पण असं वाटलं नाही की मी त्यांना हलके. पण ज्यावेळेस सरांचा रिझल्ट आला, सर म्हणजे 9 वाजता उठणार आहे. त्यांना कोणता मुलगा कितवी शाळेत शिकतोय, कुणाचा पालक मेळावा कधीच माहित नाही. मुलं झोपेत सर येणार आणि सर झोपेत तर मुलं जाणार. असं सरांचं शेड्यूल होतं आणि चक्क 5 वाजता उठायला लागले फ्रेश आणि त्यांना फक्त ऍसिडिटी, वजन भरपूर वाढलं होतं, पण ऍसिडिटीची तक्रार होती. छातीत नुसतं जळजळ. आमचं ना अण्णाचं आणि डॉक्टर साहेबांचं दोनच होतं की ऍसिडिटी भयंकर होती. त्यांनी एक साईडचं किचन आहे ना लिंबू कापून कापून व्हाईट केलं होतं. एवढं चालू होतं. शेवटी आजीबाई म्हटल्या होत्या, लिंबुणी वाळून गेली तिचं, कारण 14-15 वर्षाचं आयुष्य होतं. ती वाळून गेली, पण तुम्ही काही फॅमिलीतले कुणीच कमी तयार व्हायला नाहीयेत. तर त्याच्यापेक्षा तुम्ही आता सगळं सोडून द्या. असं आजींचा पण आमचा सवाल होता. पण हे फॅमिलीत आल्यानंतर सरांचं असं भारी वाटलं, की भारी रिझल्ट येतोय आणि मग मी म्हटलं स्वतःहून मी करू का? ते म्हणले सगळा 8 तास तर तुझ्यासाठी चालू होता. पण म्हटलं मी बळजबरीने घेतला असता तर तू त्याने चिकचिक केली असती. ती येता येतं त्याला एवढी किरकिर करतेस आणि तुला घे म्हणल्यानंतर तू काय केलं असतंस? म्हणून मग मी त्यांना म्हटलं मी स्वतःहून घेते. सपनाने मग मला प्रॉपर अफ्रेश दिलं. त्यांच्यासोबत मला स्टेप काही जमत नव्हत्या. मी हलकं-हलकं त्यांच्यासोबत हॉलमध्येच वर्कआउट करू राहिले आणि मग त्यांनी शेक बनवून दिला, अफ्रेश बनवून दिला. काय खायचंय आता तुम्ही याच्यानंतर काय खायचंय? दुपारचं जेवण कसं असलं पाहिजे? रात्रीचा आहार कसा असला पाहिजे? पाणी किती पिल्या? एवढे त्यावेळेस कोणीच भेटलं नाही. आम्हीच होतो, की आम्ही एवढे लाडाचे झालो होतो, की दिवसभरात आमचे 7-8 फोन. मी म्हटलं बरीच का ह्यासाठी येणारे फोन आज ते थांबण्याची वेळ आली आणि आता फोन जे येत आहेत, की काय खाल्लंस? किती झोप झाली मॅडम तुमची? आता सकाळी उठायचंय आपल्याला, फ्रेशपैकी वर्कआउट करायचंय आणि मग फक्त कुणीतरी पॉझिटिव्ह बोलायला लागलं, की मग जास्त माणसाला एनर्जी येते आणि ते आपल्या भावना असल्या पाहिजे. तशी माझी सपनासोबत अशी भावना म्हणजे इतकं छान पिल्लू, तिच्या वयाची माझी पुतणी झोपतीये आणि ती येऊन पहाटे माझ्याचा व्यायाम घेते, मला एवढं मार्गदर्शन करते. तर मला खूप भारी वाटायला लागलं. जो काही मायग्रेनचा त्रास आहे, 3ऱ्या-4थ्या दिवशीच मला फ्रेश वाटायला लागलं आणि सर एवढे पॉझिटिव्ह रिझल्ट नसलं तरी म्हणते ना, "अरे, तू तर लईच भारी चमकायला लागली. मला तर तुझ्यामध्ये वेगळीच 3 दिवसापासून एनर्जी." मग ती कुणीतरी म्हणलं, की आणखीन जास्त स्फूर्ती भेटते आणि मग भारी वाटायला लागलं आणि भारी वाटत मग सुरुवात केली. पहिल्या महिन्यामध्ये माझं 3 केजीचा फॅट लॉस झाला. जी काही माझी शुगर असते बघा, गुगळे डॉक्टरांकडे चेकअपला गेल्यानंतर ते डॉक्टर म्हटले, की नॉर्मल झाली. पण मॅडम तुमची आज बंद टॅबलेट करायची आत्ताच करण्याची गरज नाहीये. आपण अजून 1 महिना ट्रायल करूया. तर जी काही ग्लायकोमेटियासार ज्या डॉक्टरांनी 250ची 1 टाईमवरती होती, ती 2 टाईमवर झाली. 2 टाईमाची 500 वरती परत 2 टाईमवर गेली आणि तीच टॅबलेट ग्लायकोमेटियासार 500 ची 250 वर आली आणि ती पण डॉक्टरांनी 2 टाईम ठेवली होती 250 ची. डॉक्टर म्हटले 1 महिन्यामध्ये आपण परत आणखी शुगर चेक करू आणि मग नंतर निर्णय घेऊया. असं वाटलं, की जी 9 वर्ष हॉस्पिटल करते, सगळं पंचकर्म, आयुर्वेदिक, हुलग्याचं पाणी, सगळं बाबळीचा पाला सोडता सगळा झाडपाला खाल्ला होता. कारण किडनी स्टोनसाठी पानफुटी खा, हे गळलिंबू खा, सगळं काही झालं होतं. पण कुठेच रिझल्ट नसताना देव पण झाले होते भरपूर काही. इकडून आई साहेब आणि इकडून सासूबाई दोघींचं सारखं चालू असायचं. हे करायचंय, ते करायचंय, पण कुठेच रिझल्ट नाही. पण ह्या फॅमिलीत आल्यानंतर फक्त माइंडसेट झाला. सगळा माइंड गेम असतो. खरंच आजाराची मालिका फक्त आपल्या माइंड पासून सुरुवात होती. त्यातली मी एक होते. आणि फक्त PCOD तक्रार ती तर होती, पण त्याच्यामुळे जास्ती मालिका फक्त माइंड गेमनी केलं होतं. आणि मग 3 केजीचा फॅट लॉस झाला. मग असं सातत्य ठेवलं. आणखीन पॉझिटिव्ह वाटलं. फॉर्म्युला 2 चालू केला. जबरदस्त रिझल्ट यायला लागला. जो काही माझा मोनोपॉज सांगितलेला डॉक्टरांनी, एवढ्या टॅबलेट खाल्ल्या मी 8-9 वर्ष पिरियड येण्यासाठी. तेच डॉक्टरांनी 1.5 महिन्यामध्ये माझा नॅचरली पिरियड स्टार्ट झाला. त्या दिवशी सरांना जे शुगरची गोळी टॅबलेट कमी झाली त्या दिवशीचा आनंद नव्हता. त्यांना पिरियड स्टार्ट झाल्यानंतर आनंद झाला. कारण ते म्हणायचे, की ते स्वतःच बोलायचे, की मला
कधीच त्यांनी बोलून दाखवलं नाही की तुझ्याला कॅन्सर किंवा पिशवी काढावी लागली असती, कारण हे कमी वयामध्ये ते डॉक्टर पेशवाने असल्यामुळे त्यांना माहित होतं. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की तुला हे करावं लागेल. ते स्वतः म्हणजे स्वतः कधीच बोलून दाखवलं नाही. बोलल्यानंतर माझं माइंड तेच काम केलं असतं. आणि मग त्यांना आनंद झाला. लगेच सपना बाळाला कॉल झाला, "मॅडम मग आज दुसरा रिझल्ट जबरदस्त आलाय." खूप भारी वाटलं. खूप आणि रोजचे रोज कोच येत होते, वर्कआउट करत होते, डाएट प्लॅन देत होते, प्रॉपर सगळा फॉलोअप घेत होते. सलग 3 महिने आपण 4 महिन्यात 3 करायला कंटाळा करतो. आमच्या कोच एवढी सपना बाळनी म्हणून म्हणजे पुनर्जन्म दिलाय तिने मला आणि ती सलग 3 महिने आमच्या हॉलमधून वर्कआउट घेत होती. 3 महिने 2 टाईम कमीत कमी दुकानाची घटना झाल्यानंतर आम्ही हा ब्रेकफास्ट चालू केला. 15 दिवसांनी आमची दुकानाची घटना झाली. ती 8 दिवस माझ्यापासून गेली नाही, कारण तुम्हाला रिझल्ट काढायचा आहे आणि कॉलमध्ये इथं प्रॉपर अजिबात म्हणजे रडायचं नाहीये, वेळेत खायचंय, एवढी काळजी घ्यायची. ज्या दिवशी दुकान जळालं रात्री आणि सकाळी 5 वाजता आमचं सुशेसरांनी सपनाबाळने हॉल गच्च भरलाय. सगळे लोक हॉलमध्ये बसलेत आणि तेवढ्या लोकांच्या याच्यामधून आम्हाला हाताला धरून वरच्या रूम मध्ये नेलं आणि आमच्याकडून वर्कआउट करून घेतलं. मी तर एवढी चिडले त्यांच्यावर, आमच्यावर काय परिस्थिती ओलांडली आणि तुम्ही वर्कआउट करून घेताय, वर्कआउटनी काय होणार? ते म्हणायचे तुम्ही माइंड फ्रेश होईल तुमचं, जे काही तुमचं झालंय आता याच्यामध्ये काहीच करू शकणार नाहीयेत, पण जे त्रास होतोय त्यांनी आम्हाला बाहेर काढायचंय. म्हणून ही कोचची भावना होती आणि आम्ही म्हणायचो की हे काय, सर असतात पॉझिटिव्ह, पण मी खूप चिचिक केलं. म्हणलं एवढे सगळे म्हणजे घरात 4ही रूम मध्ये बसायला जागा नाही, एवढे लोक बसलायत, 100-200 लोक बाहेर पोर्च मध्ये बसलायत, एवढी घटना, सगळे रिलेटिव्ह सगळे येऊन रात्री सगळ्यांना कळल्यानंतर सगळे, आणि तेवढ्यातून आम्हाला दोघांना बाहेर वरच्या रूम मध्ये नेलं आणि तिथं वर्कआउट घेतलं. अशा वयासाठी लागतो आपला कोच, आणि कोच आई वडिलांनंतर काळजी घेणार तो असतो. त्या आई वडिलांपेक्षाही जास्त आमची काळजी घेतली, कारण ते फक्त बरी का आणि हॉस्पिटलला सोबत यायचं, राहायचं आणि आणखी बरी झाली की परत निघून जायचं. पण आई यांनी बोटाला जी धरलं 3 महिने, फॉलोअपच एवढा स्ट्रॉंग घेतला की मग ते काही मायग्रेनच्या टॅबलेट त्या पण कमी कमी होत गेल्या. असं वय आणि दुसऱ्या महिन्यामध्ये 7 kg वजन कमी झालं. असं प्रॉपर मार्गदर्शन करत करत सगळ्या काही जे काही मायग्रेनचा त्रास, पीसीओडीची तक्रार, शुगरची तक्रार, बीपीची तक्रार, जी काही हे चालू होतं पूर्ण, म्हणजे किडनी स्टोनचं ऑपरेशन होऊन सुद्धा 5 mm चा खडा परत आणखी डॉक्टर वानखेडे सरांनी सांगितलं की दुसऱ्या साईडला झालाय, कारण पाण्याचं मार्गदर्शन नव्हतं. पाणी कधी पिऊन कधी प्यायचं माहित नव्हतं. फक्त जेवताना आणि चहा पिताना पाण्याची आठवण होती. ते पाणी न पिल्यामुळे वेळेत, त्याच्यामुळे त्या पाण्याचे क्षार साचून आपल्या किडनीत खडे होत आहेत. त्यातली मी एक होते. आणि परत जे काही हा ब्रेकफास्ट आला, तो 5 mm चा खडा कुठे गेला, कधीच किडनी स्टोनची तक्रार सुरू झाली नाही. आणि डॉक्टरच्या सल्ल्याने 12 kg चा फॅट लॉस झाला 3 महिन्यामध्ये. आणि सगळं मेडिसिन, 18 टॅबलेट बंद झाल्या. केस खूप गळती झाली होती, सगळी चेहऱ्यावरती सूज झाली होती, बोलता सुद्धा येत नव्हतं, एवढी जड जीभ झाली होती, सोलिंग असायची शरीरावरती. आणि एवढाच बदल, माझं पूर्ण आयुष्य चेंज होऊन गेलं ह्या जर्नीमध्ये 3 महिन्यामध्ये. आणि असं वाटलं की 8 मार्चला हा ब्रेकफास्ट चालू केला, तरी सर कधीच मीटिंगला स्टार्ट करत नव्हते, कारण मला इतकं आनंद वाटत होता की एवढं माझं संघर्षातून, मेडिकल खाऊन खाऊन महिन्यातून 3 हॉस्पिटलला जाऊन जाऊन एवढी व्यस्त झाले होते, एवढी त्रस्त झाले होते फक्त माझ्याशीच, आणि मुलांना वेळ देऊ शकत नव्हते. त्यांच्या हाऊस म्हणजे जे काही करायचं आहे त्या मी काहीच इंटरेस्ट दाखवत नव्हते, फक्त फॉर्मॅलिटी केल्यासारखी. कारण मलाच थोडा आवाज चालू झाला की माझंच डोकं मायग्रेनचा त्रास सुरू व्हायचा. म्हणून मी ह्या जर्नीमध्ये स्टार्ट झाले. खूप भारी वाटायला लागलं, कारण 1-2 मुलाची आई परत रिटर्न भेटू शकते. तर मला असं वाटलं की हे कामामध्ये आपण सपोर्ट केला तर प्रत्येक मुलाची, कुणाची तरी आई वाचेल, कुणाची बहीण वाचेल, कुणाचे वडील वाचेल. म्हणून मला असं वाटायचं की हे काम केलं पाहिजे. कारण जर माझ्या डॉक्टरच्या सल्ल्याने 18 टॅबलेट बंद होत असतील, मी पहिल्यासारखी पूर्वीपेक्षाही स्ट्रॉंग होते. जी काही माझ्या 17 वर्ष, मी 18 वर्षाची सुद्धा पूर्ण नव्हते त्यावेळेस माझं लग्न झालं होतं. यांच्याकडे आले मला 18 वर्ष पूर्ण झाले, आणि एवढ्या कमी वयामध्ये माझ्याकडे एवढ्या जबाबदाऱ्या पडल्या. आणि पडल्यानंतर ते ट्रेस जास्त झाला, कारण ट्रेस म्हणजे मी सरांचं असतं की हत्ती फोडून लाकडं फोडायचं काम असतं, आणि माझंही सशासारखं काम. आता मला कॉलवरती लवकर कोणी जॉईन नाही झाले तरी मला असं वाटतं की थोडे फास्ट झाले पाहिजेत मला, तरी पण आता कॉन्फिडन्स आलाय की काही होत नाही, सगळं प्रॉपर होतंय. आणि मग इथे आल्यानंतर माइंडसेट झाला. कोचनी खूप छान मार्गदर्शन केलं, आणि जसे आपण ज्या लोकांसोबत राहतो तसे बनतो, तसे आमच्या कोचने खूप जबरदस्त फॉलोअप घेतला. आणि तरी पण आमचा पूर्ण स्वतः सगळा रिझल्ट आला. 7 जूनला मी सुपरवायझर झालो, तरी सर म्हटले अजिबात कुठेच काही करायचं नाही, तुला आलेला रिझल्ट होच आपल्यासाठी भरपूर आहे. आणून देतो की आयुष्यभर तू खाशील असे. पण मला इच्छा होती की आपण ते एवढे सपना म्हणते, आपला एवढा जवळून फॉलोअप घेतलाय, रोज आपल्याला म्हणते ट्रेनिंगला चला,
मग सरांचा बर्थडे होता 7 जूनला. त्यांनी आम्हाला एक्स्ट्रा वेगंजल नेलं होतं बघा. आम्ही कोणतीही WCT न करता आम्हाला फक्त बर्थडे साजरा करण्यासाठी फसून नेलं होतं त्यांनी त्यांनी बँगलोरला. तर त्यावेळेस आम्हाला सरांनी सांगितलं होतं की सर म्हटले आपण फक्त फिरायसाठी आलोय, आपल्याला बर्थडे करण्यासाठी आणलंय, आपण काय कोणाचं ट्रेनिंग करणार नाही. झोप, आपण आयुष करायला आलेलो आहेत फक्त, आणि आपल्याला फक्त इथे एन्जॉय करायचं आहे. आणि मग ते सगळे सकाळी बिचारे उठून एक्स्ट्रा वेगंजला गेले. आम्ही 12 वाजता. तर कोच कसे असतात बघा, सपना बाळ गेलीच नाहीये. ती म्हटली जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत ती रूम मध्ये तिच्या बसली. 12 वाजता ज्यावेळेस आम्ही आवरून आलो आणि मग आम्ही तिकडे हॉलकडे गेलो आणि तिथं पाहिल्यानंतर खरंच पश्चाताप आला सरांना की हे लोक सकाळी उठून का आली आणि आपण एवढा वेळ लावलाय, ते यांना चौकशी करतायत, त्याला चौकशी करतायत, कशी जर्नी. आणि एवढे ते म्हणायचे मी एकटा आपण इकडून पाथर्डीतून आलोय आणि इथं काही 25,000 लोक वेडे म्हणून डोक्यावर पडलेत का, एवढी गर्दी आणि एवढं चेकअप एवढं लोकांना. आणि त्या वर्षी तिथे आले होते आपले हे आले होते त्यावेळेस आम्हाला 15 मिनिटाचं आपलं ह्यावेळेस आल्या होत्या त्या मॅडम. त्यांनी जसं वर्कआउट घेतलं तसं विराट कोहलीने आपल्या आमच्याकडून 5-6 स्टेप करून घेतल्या, स्वतः ब्रेकफास्ट घेतला. मग त्यांना वाटलं कुठे जास्त कॉन्फिडन्स, फक्त आमचा चालू होता, मुलांना आम्ही ब्रेकफास्ट देत नव्हतो. आणि मग कॉन्फिडन्स वाढला, इथं आल्यानंतर भारी वाटायला लागलं. आणि मग काही ते 3 दिवसाचं ट्रेनिंग एक्स्ट्रा वेगांची खूप छान सरांना किक बसली. पण तरी पण ती फक्त स्वतःसाठी बसली, दुसऱ्यांसाठी नाही. माझं एवढं मोठं बॅकग्राऊंड, मी एवढं मोठं राजकारणामध्ये आहो, डॉक्टर आहो, एवढं मोठं माझं बिअर बार चालू आहे, कपड्याचं एवढं मोठं शोरूम आहे, माझ्या मागे तो एवढा व्याप आहे, आणि मी काय बसतो का एवढं मोठं. आणि त्यांना लग्न जमवायचे, याचे त्याचे कार्यक्रम, हे अजिबात म्हणजे कसलंच बिजी शेड्यूल होतं, कोणालाच वेळ देऊ शकत नव्हते. आणि म्हणले मी आता बसतो का, पण फक्त आपल्या फॅमिलीसाठी सेफ आहे तर आपण ते खाऊया. तर मग ते खाल्ल्यानंतर परत मग मी म्हटलं आपण सपना बाळ म्हणतीये तर आपण एक WCT करूया, एवढा भारी रिझल्ट आलाय, आपल्या रिझल्टने एखाद्याचं आयुष्य बदललं तर. म्हणून मग एक जुलैमध्ये जी पहिल्या सुरुवातीला फक्त नगरमध्ये WCT व्हायची आणि ती पण 2 दिवसाची अकॅडमी व्हायची. तर पहिल्या दिवशी सर आम्ही दोघं गेलो, भारी वाटलं, मला इतकं भारी वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी तिथे होतं, मग सर म्हटले की त्यांना आणला परत दौरा, पाशा पटेल आणि हिवरे बाजारला जायचे होते सोबत. त्यांनी मला नगरमध्ये सोडलं हॉलला आणि स्वतः निघून गेले तिकडे. म्हटले मी 5 वाजेपर्यंत तुला परत घ्यायला येतो. मग मला तिथं आवडला रिकॉग्निशन सोहळा आणि इतकं भारी वाटलं, इतकं वाटलं की आपण एवढ्या लोकांना सगळ्यांना जेव खाऊ घातलं, एवढंच मुलं पण सांभाळले, कुणी थँक्यू सुद्धा म्हणलं नाही. म्हणलं हे कामच असतं. पण इथे फक्त माझी शुगर कव्हर झाली. माळी सरांनी इतकं मला उचललं, तिथं माझी काही ओळख नव्हती. माळी सर म्हणायचे, मॅडम सरांनी स्टेजवरती बोलवलं, मला रिझल्ट माझा घेतला माळी सरांनी आणि मला तिथं माझं रिकॉग्निशन केलं. मॅमची शुगरची टॅबलेट एवढ्या वर्षाची बंद होती. कोचला माहित असतं बघा, तुम्ही फक्त रिझल्ट सांगितलं ना शुगरची गोळी, तर त्यावेळेस किती कोचला आनंद होतो ते गगनातच मावत नाही. त्यावेळेस माझी सगळी ओळख करून घेतली, बॅकग्राऊंड विचारला. पहिल्या दिवशी त्यांनी फक्त डीप मध्ये सगळं आपलं हे सांगायचे, दुसऱ्या दिवशी रिकॉग्निशन असायचे आणि बाकीची मग स्टोरी असायची. तर त्या दिवशी सर नव्हते, दुसऱ्या दिवशी मी एकटीच होते. आणि मग तो इव्हेंट केला. फक्त त्या दिवशी 57 लोकांचा हॉलमध्ये सुरुवात होती. आणि ते म्हणजे ह्या एवढ्याशा लोकांमध्ये खेळत बसायचं का आपल्याला, आता हेच राहिलं होतं का. पण मी म्हटलं अजिबात नाही, आपल्याला करायचंय. पण तरी माइंडसेट नव्हता बघा, तरी माइंडसेट सरांचा नव्हता. आलोत मी सगळं काही सांगायचे, पण सर त्यांच्या मोबाईलमध्येच असायचं. आणि मी म्हटलं मला माळी सरांनी असं सांगितलंय, तसं सांगितलंय, सगळं बोललेत भारी, माझं रिकॉग्निशन केलंय. आणि सपनाने सांगितलं की ते सुपरवायझर झाल्यात. म्हटलं त्या म्हणल्या सुपरवायझर झाल्या तर मला माहित नाही. म्हटलं ते म्हणले चेक इन्कम. म्हटलं सगळं सपना बाळाकडे, सुपरवायझर झालेलं सपना बाळाकडे आहे आणि चेक पण. आम्ही फक्त आलो होतो रिझल्टसाठी, आम्हाला काही चेक बिकची काही माहित नव्हतं, कल्पना. आणि मग असंच परत त्यांचा माइंडसेट होईना सरांचा, सर सिरियस होईनात. मी सगळं सांगते तरी माझं पण ऐकण्यात. मग त्यांनी आम्हाला एक दिवस विनंती करून त्यांनी पुण्याला आणलं. ज्यावेळेस पुण्याला ट्रेनिंगला आलो त्यावेळेस मग माझं इतकं सगळ्यांचं, मग इथं 57 लोक होते आणि पुण्यात होते कमीत कमी 1000 लोकांचं हयातला ट्रेनिंग होतं. आणि मग इथं सरांनी हे पाहिल्यानंतर सरांना वाटत होतं, तरी पण अजून त्यांचं 10-20% इकडे तिकडे व्हायचं. मग मी सरांनाच जरा रुबाबच केला सरांवरती. सरांना म्हटलं ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय, तुम्हाला काहीच नव्हतं, जळजळ होत होती म्हणून तुमच्या. पण माझ्यासारख्या किती महिला मार्केटमध्ये येतात, तुमच्या मित्रांच्या बायका आहेत, मित्र आहेत, किती त्रस्त आहे, त्यांना सांगितलं तर काय होणार आहे, चांगलंच होणार. हे ब्लेसिंगचं काम आहे, सगळे ब्लेसिंगच म्हणतायत. त्यावेळेस ऑफलाईन असायचं, आता ऑनलाईन असल्यामुळं रोज रिझल्ट शेअर करून आता माझाच रिझल्ट
रडल्याशिवाय कधीच कोरम पूर्ण होत नव्हता. आणि आता ते रोज-रोज सांगून आपण कसं ते रोज-रोज त्याच्यावर काही व्हॅल्यू राहिल्यासारखी झाली नाही. आणि त्यावेळेस ऑफलाईन असल्यामुळे महिन्यातून 2 महिन्यातून एकदा व्यक्ती भेटायची. त्यावेळेस ते रडल्याशिवाय रिझल्टच शेअर म्हणजे होतच नव्हता. आणि वाटायचे किती त्रास होते त्या लेडीजला, किती रडते आणि किती याच्यातून बाहेर निघाली. आणि म्हणून असं वाटायचं, की आपण हे काम करू. आणि मग ज्यावेळेस मी सांगितलं सरांना आणि मग सरांनी खेडकर सरांना, शुभांगी बाळाला, नितीन बारगजे सरांना, मग त्यांनी सांगितलं, फक्त सांगितलं, कुणाचाही चेकअप केलं नाही, तरी सीरियस नव्हते. आणि म्हणून ही जर्नी अशी होती, की इतकी वाटत होतं, की आम्हाला काहीच पुढचं पी-टी, मेल टीम काही दिसत नव्हतं. फक्त आम्हाला दिसत होतं मला आलेला रिझल्ट आणि मला द्यायचा आहे लोकांना रिझल्ट. म्हणून यासाठी काम करत होतो. सरांना मी पहिल्यापासून पॉझिटिव्ह राहिले, सपोर्ट केला. मला वाटायचं, की फक्त ही जर्नी मला आवडली होती. कारण मला ही फक्त महिलांसाठी एकदम भारी जर्नी वाटली. रक्ताच्या नातेपेक्षा या फॅमिलीतील नाते किती, माझ्या कोचने माझा फॉलोअप कसा घेतलाय आणि हे बाकीचे लोकं आहेत ना, बाकीचे इतके जबरदस्त, इतके गोड बोलतात ना, कानडे मॅडम, त्यावेळेस इंगळे मॅडम, इतक्या म्हणजे इतक्या प्रेमाने वाटायचं, की किती किती गोड लोकं आहेत आणि ह्या लोकांना सोडून कसं काम करायचं. ज्या लोकांची गोडी लागते ना, त्याच लोकांसोबत राहावंसं वाटतं. ज्या निगेटिव्ह लोकांसोबत जाऊ सुद्धा वाटत नाही.